आपल्याला ते 2 वर्षापूर्वीचं संतोष देशमुख हत्याकांड आठवत असेल. संतोष देशमुख हत्याकांडमध्ये काही आरोपी हे वंजारी होते आणि ज्यांची हत्या झाली संतोष देशमुख हे मराठा समाजातील होते. त्यानंतर जो जातीयवाद तिथं तयार झाला, ओबीसी विरुद्ध मराठा किंवा मराठा विरुद्ध वंजारी, त्या वातावरणात पंकजा मुंडेंचा लोकसभेला पराभव झाला. धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून त्यांना राजीनामा व्हावं लागलं, तर राजीनामा द्यावा लागला त्यांना. आता सेम तसंच प्रकरण पुन्हा एकदा बीडमध्ये घडलेलं आहे. विलास घुले जे हॉटेल व्यावसायिक होते, जे भांडण सोडवायला गेले आणि त्यांची हत्या झाली. आता जे विलास घुले होते ते वंजारी समाजाचे होते. आता आणि ज्यांच्यावर आरोप होत आहेत त्यातले आरोपी काही हे मराठा समाजातील आहेत आणि त्यातच आरोप होत आहेत ते बजरंग सोनावणे जी बीडचे खासदार आहेत त्यांच्या मुलावर आरोप होत आहेत. त्यांच्या मुलाचा देखील यात सहभाग असल्याचा आरोप घुलेंच्या कुटुंबियांनी केलेला आहे. त्यानंतर या प्रकरणात धनंजय मुंडे असतील, प्रीतम मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, या तिन्ही मुंडे भावा बहिणींनी लक्ष घातलेलं आहे. विधिमंडळात पंकजा मुंडेंनी यावर चर्चा घडवून आणलेली आहे. धनंजय मुंडेंनी यावर चर्चा घडवून आणली आहे. प्रीतम मुंडे स्वतः काल तिथं दिवसभर घुले कुटुंबियांना पाठिंबा देण्यासाठी केजला गेल्या होत्या. आता धनंजय मुंडे पण तिकडे जाणार आहेत. तर आपल्याला या घटनांवरून दिसून येतं, ज्या दोन्ही घटना झाल्या तर दोन्ही दुर्दैवच होत्या. दोन्ही हत्या या व्हायला नकोच होत्या, पण त्या झाल्यानंतर त्याच्यावरून जे राजकारण होतंय, जे यातलं राजकारण दोन्ही बाजूनी घडवून आणलं जातंय ते अत्यंत दुर्दैवी आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा अँगल समोर येतोय की संतोष देशमुख प्रकरणामध्ये जे मुंडे बहीण भाऊ काहीच बोलत नव्हते सुरुवातीचे 2-3 महिने, ते आता खून झाल्या बोलायला लागलेत आणि तिथे जाऊन ठाण मांडतायत, न्यायासाठी मागणी करतायत. कसं पाहता या गोष्टीकडे? तेच जो मराठा विरुद्ध वंजारी म्हटलं ना, जे राजकारण होते ते हेच राजकारण आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मुंडे कुटुंबातले पंकजा मुंडे सोडल्या तर फारसं त्याच्यावरती कोण बोललं नव्हतं किंवा त्यांच्या भेटीला देखील कोण गेलं नव्हतं घरी. त्याचवेळी बजरंग सोनावणे असतील, क्षीरसागर असतील, हे जे बीडमधली जी मराठी नेते मंडळी आहेत, प्रकाश सोळंके असतील, हे सगळे मराठी नेते मंडळी संतोष देशमुखांच्या मागे म्हणजे त्यांच्या कुटुंबाच्या मागे ठामपणे उभे राहिले होते. त्याचवेळी आता घुले यांच्या हत्येनंतर घुलेंच्या कुटुंबियांच्या मागे मुंडे कुटुंबीय उभे राहताना दिसून येते.